नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, आनंदाच्या व दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया. आजची मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे 28 मेची खुशखबर. उच्च पेन्शन संदर्भात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय जाणून घ्या सविस्तर. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. उच्च पेन्शन संदर्भात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. पेन्शन धारकांचा होणार फायदा. उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आहे? उच्च पेन्शनचा कोणाला फायदा होणार आहे? उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ऐतिहासिक निर्णय उच्च न्यायालयाचा. या संदर्भात माहिती पाहण्या अगोदर आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. मित्रांनो, आपण पाहणार आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय उच्च पेन्शन बद्दल. आता पेन्शनर्सला मिळणार मोठा दिलासा. उच्च पेन्शनवर ऐतिहासिक निर्णय काय आहे हे आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. पेन्शनरचे कागदपत्रे सादर न केल्यामुळे EPFO वाढीव पेन्शनचे दावे नाकारू शकत नाही. दावे नाकारण्याऐवजी पगाराच्या पावत्या, भविष्य निर्वाह निधीचे कागदपत्रे आणि बँक स्टेटमेंट यासारख्या उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी स्वतंत्रपणे पडताळणी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील काही प्रमुख आवश्यक मुद्दे पाहणे आवश्यक आहे. निकालातील प्रमुख मुद्दे: नियोक्त्याची चूक, कर्मचाऱ्याची जबाबदारी नाही. केवळ विशिष्ट कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरलेले अर्ज नाकारू शकत नाही. पडताळणीचे कर्तव्य. या संदर्भात अपूर्ण माहिती दिली. पगाराच्या नोंदी, PF योगदानाचे पर्याय नोंदीचे पडताळणी करणे बंधनकारक आहे. हक्कांचे संरक्षण. उच्च पेन्शन लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या हक्काचे रक्षण करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. निर्णयाचा परिणाम काय आहे जाणून घेऊ. या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे? अनेक उच्च पेन्शनचे दावे नाकारू शकत नाही. हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. पेन्शनरसाठी त्यांच्या नोंदी ठेवण्याची पद्धत खराब आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी हा निकाल सुलभ आहे. आता नोंदी गहाळ असल्यामुळे नकार देणे हा एक अतितांत्रिक दृष्टिकोन आहे असे म्हटले जातात. पेन्शनधारकांसाठी हा एक मोठा निर्णय दिला. त्या संदर्भात उदाहरण स्पष्ट करूया. कर्नाटक उच्च न्यायालयाने EPS 95 उच्च पेन्शन प्रकरणाच्या संदर्भात खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांनी स्पष्ट केले की 1 सप्टेंबर 2014 रोजी ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी सुरू झाली होती आणि EPFचे सदस्य होते त्यांना वास्तविक वेतनाच्या आधारे उच्च पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे. EPFOने नाकारलेले दावे रद्दबातल करण्यात आले आहेत. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि EPF खात्यात होत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. तुम्ही सुद्धा 2014 पूर्वी EPF किंवा EPFचे सदस्य होता आणि त्यानंतर सेवेत राहिला तर हा निर्णय तुमच्यासाठी उत्कृष्ट भेट ठरू शकतो. ज्या कर्मचाऱ्यांनी जॉईंट ऑप्शनद्वारे वास्तविक वेतनावर PF योगदान दिले आहे त्या वेतन मर्यादेच्या पलीकडे जाऊन EPS 95 अंतर्गत उच्च पेन्शन नाकारता येत नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कर्नाटक हायकोर्टाने आपल्या निकालात पात्रतेसाठी 3 अटी स्पष्ट केल्या होती. यातील तिन्ही अटी पूर्ण झाल्या तर उच्च पेन्शनचा दावा नाकारता येतो. पण एखादी अट मिस झाली किंवा चुकून राहून गेली तर तो दावा नाकारू शकत नाही. तिन्ही अटी पूर्ण होणे आवश्यक आहे. एक अट
नाही झाली तरी पेन्शन मिळू शकते. पात्रतेची अट 1 सप्टेंबर 2014 रोजी नोकरीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे वळती करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की आपल्या ऐतिहासिक निकालात निकाल देताना असा आदेश दिला की उच्च पेन्शनचा दावा EPFO ला कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही. त्यामुळे सर्व पेन्शनर्स आनंदी होऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीत हा व्हिडिओ व्हायरल केला. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.